हॅलो ॲग्रिकॉस, सर्वप्रथम मी हर्षल तिरपुडे तुमच्या या चॅनलवरती स्वागत करत आहो. बघा, मी आज तुमच्या समोर एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहो की एंटोमॉलॉजी मध्ये सुद्धा ट्रिक पॉसिबल आहे. ते कुणामुळे? माझ्यामुळे. तर आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. बघा, सर्वप्रथम एंटोमॉलॉजीचे 5 पार्ट पडतात, तुम्हाला पण माहित आहे. पहिला फंडामेंटल ऑफ एंटोमॉलॉजी, इन्सेक्ट इकॉलॉजी, आयपीएम. सगळ्यात पहिले जो फंडामेंटल असते यामध्ये ऑर्डर असते, विंग असतात, विंग्स वेगवेगळे, लेग्स कोणकोणते आहेत, एंटिना वगैरे याच्यावरती अभ्यास असते. हा मुलांना सोपा जाते. यामध्ये जर तुम्हाला हार्ड जात असेल तर कमेंट करा, मी याच्यावरती व्हिडिओ सुद्धा घेऊन येईन. आपल्याला यावरती फोकस करायचे आहे. मुलांचा सगळ्यात मोठा समभ्रम, डोक्यामध्ये जे खडबड होते ते यामुळे होते, पेस्ट ऑफ हॉर्टिकल्चर आणि पेस्ट ऑफ क्रॉप्स. तर याला आपण कसं लक्षात ठेवायचं, कसं वाचायला पाहिजे, हे आपण व्यवस्थितरित्या बघूया. तर तुम्हाला जर व्यवस्थित एमसीआरचे तुम्ही जर स्टुडंट असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्याची खूप मोठी गरज आहे की एमसीआर साठी स्टडी प्लॅन कसा असायला पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला आमचा जो मेन चॅनल आहे सारथी एज्युकेशन या प्लॅटफॉर्म वरती भेटून जाईल. चला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो, मुलांमध्ये सगळ्यात जास्त कन्फ्युजन एका फ्रूट क्रॉप मध्ये होते. कोणता क्रॉप? तो आहे सिट्रस. बघा, सिट्रस क्रॉपचे 3 महत्वाचे डिसीज आहेत. पहिला आहे कॅन्कर, दुसरा आहे ट्रिस्टिजा, ट्रिस्टिजा व्हायरस म्हणतो ना आपण, आणि तिसरा आहे ग्रीनिंग. बरोबर आहे का? कॅन्कर कोणामुळे होते? बॅक्टेरिया, झॅन्थोमोनास स्पीशीज वाले बॅक्टेरिया ना, ट्रिस्टिजा व्हायरस. बघा, ह्या तिघांच्या हे जे डिसीज आहे यामध्ये वेगवेगळे वेक्टर्स आहेत. वेक्टर्स काय आहेत? वेगवेगळे. तर मुलांना कन्फ्युजन या वेक्टर्सला लक्षात ठेवण्यामध्येच होते. बघा, मुलांना हे वेक्टर्स कसे लक्षात ठेवावे यामध्येच नेमका कन्फ्युजन होते. त्यासाठी मी एक सोल्युशन घेऊन आलेलो आहो. बघा, खूप महत्वाचा क्रॉप आहे एंटोमॉलॉजीच्या दृष्टिकोनाने. तुम्ही पाहू शकता कसं लक्षात ठेवायचं सांगतो मी पुन्हा एकदा. लॉर्ड गेले का? पहा, सिट्रस कसं लक्षात ठेवायचं? कोणी तुम्हाला विचारला कुठं राहतोस, काय सांगायचं? ऍट लोकल पीजी. काय सांगायचंय? ऍट लोकल पीजी. पीजी माहित आहे ना, पीजी हॉस्टेल सारखा असते. ऍट लोकल पीजी, लोकल वाल्या पीजी मध्ये राहतो. पहा, हा काय आहे तुम्हाला सांगतो. ऍट ऍट म्हणजे ए म्हणजे होते ऍफिड, टी म्हणजे होते ट्रिस्टिजा. म्हणजे जो ट्रिस्टिजा व्हायरस असते ना, तो ऍफिडने फैलते. ठीक आहे, एका टप्प्यात कार्यक्रम. मग लोकल वाला एलसी पहा, हा लोकल वाला एलसी. लोकल एल म्हणजे होते लीफ मायनर, सी म्हणजे होते कॅन्कर. म्हणजे हा जो कॅन्कर डिसीज आहे हा जनरली लीफ मायनरने फैलतो. जनरली नाही, मोस्टली 100% हा लीफ मायनरनेच फैलतो. बघा, मग पीजी 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 पोस्ट ग्रॅज्युएशन नाही, पीजी पीजी पेन गेस्ट म्हणतो आपण त्याला. पीजी, पी मध्ये होते सायला आणि जी मध्ये होते ग्रीनिंग. तर हा जो ग्रीनिंग डिसीज आहे, फ्लोएम लिमिटेड बॅक्टेरिया ना होते ग्रीनिंग डिसीज. तर हा जो ग्रीनिंग डिसीज आहे ना, हा जनरली फायलाने फैलतो. सिट्रस फायला सुद्धा याला म्हणतात. पहा पुन्हा एकदा, कुठं राहतोस म्हटलं तुला, तर काय सांगत? ऍट लोकल पीजी. म्हणजे लोकल मध्ये जो पीजी आहे तिथं राहतो. ऍट म्हणजे होते, ए म्हणजे होते ऍफिड, टी म्हणजे होते ट्रिस्टिजा, एल म्हणजे होते लीफ मायनर, सी म्हणजे होते कॅन्कर, पी म्हणजे होते फायला आणि जी म्हणजे ग्रीनिंग. म्हणजे हा जो ग्रीनिंग डिसीज आहे हा फायलाने फैलतो. एका टप्प्यात कार्यक्रम भारी झाला. आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या टप्प्यावरती. पहा, हा खूप साऱ्या मुलांना माहित असेल आणि माहित सुद्धा नसेल. ज्यांना माहित नसेल त्यांच्याकरिता हे खास पेशकश. बघा मुलांनो, सगळेच हा कॉन्क्लुजन मध्ये पहा, मुलांनो सगळेच इन्सेक्ट हे कधीच पेस्ट नसतात. सगळेच इन्सेक्ट हे कधीच पेस्ट नसतात. ते कसं सांगतो पहा. इन्सेक्ट म्हणजे असा एक किडा, इन्सेक्ट म्हणजे असा एक किडा ज्याला 3 पेअर ऑफ लेग असतात, ज्याला फक्त 3 पेअर ऑफ लेग असतात. म्हणजे टोटल किती झाले? 3 तिरी 3 दुने 6. तसाच पहा, एक पेअर ऑफ विंग असते, हेड असते, थोरॅक्स असते ना ऍब्डोमिन असते. हा हेड,
हे बॉडी थोरॅक्स, हा जो लंबासा आकार दिसत आहे हा असते ऍब्डोमिन. एवढं ठीक आहे. पण जो पेस्ट असते ना, हा जरुरीचा नाही आहे की हा इन्सेक्टच असेल. डेफिनेशन वाचा. पेस्ट म्हणजे एनिथिंग दॅट काउज हार्म टू क्रॉप आणि प्लांट. असा एखादी ऑर्गॅनिझम जो क्रॉपला किंवा प्लांटला हानिकारक असेल, हार्म पोहोचवत असेल, तर तो ऑर्गॅनिझम हा पेस्ट म्हणला जातो. जसा बघा मी एखाद्याच्या दुसऱ्याच्या शेतात गेलो. जसा माझा एक मित्र आहे ॲलेक्स, मी त्याच्या शेतामध्ये गेलो व शेतामध्ये जाऊन त्याचा जो प्लांट आहे, त्याचा जो क्रॉप आहे त्याला नष्ट करत आहो, तर बाळांनो मी सुद्धा एक पेस्ट झालो, कारण की मी हानी पोहोचत आहो. त्याच प्रकारे जे इन्सेक्ट क्रॉपला हानी पोहोचवतात ते असतात पेस्ट, आणि काही काही इन्सेक्ट आहेत जे क्रॉपला हानी पोहोचवत नाहीत, जसे की हनीबी, ब्लॅक इन्सेक्ट, सेरिकल्चर वाला सिल्कवर्म. तर बघा, इन्सेक्ट नसणारे पेस्ट कोणकोणते आहेत? ते स्पायडर आहे, माईट आहेत, इरिडोफाइट माईट, जे आपण पिजन पेस्ट रिलेटिव्ह व्हायरस फैलवतो. बरोबर आहे का? म्हणून बाळांनो, सगळेच इन्सेक्ट ही पेस्ट नसतात, कारण की काही काही इन्सेक्ट चांगले पण असतात ना. हनीबी आपल्याला काय देते? शहद. आणि सगळेच पेस्ट हे इन्सेक्ट नसतात. जसं 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 मी तुम्हाला सांगितलं आताच, की जे स्पायडर असते, स्पायडर स्पायडर तुम्ही माईट म्हणू शकता, हे इन्सेक्ट नसतात. हे इन्सेक्ट नसतात कारण की यांना 3 पेअर ऑफ लेग नसते, पेअर ऑफ विंग वगैरे नसते. तर हे इन्सेक्ट नसतात, पण हे पेस्ट असतात. म्हणून लक्षात ठेवा, हे विसरायचं नाही. तुम्ही स्वतःच्या आई वडिलाला विसरा, पण हे नाही विसरायचं एक्झाम पुरता. ऑल इन्सेक्ट आर नॉट पेस्ट आणि ऑल पेस्ट आर नॉट इन्सेक्ट. तुम्हाला हा व्यवस्थित पोस्टर सारथी MCR आमचा जो टेलिग्राम पेज आहे त्यावर ते भेटून जाईल. @सारथी MCR डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही लिंक प्रोव्हाइड करू. तर बघा पुढच्या सगळे पूर्ण व्हिडिओज, आपले जे बाकीचे व्हिडिओज येणार आहेत नवीन, ते तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनलवरती मिळतील. यावाल्या युट्यूब चॅनलवरती @सारथी ॲग्रिकॉस. इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करून ठेवा सारथी ॲग्रिकॉस, आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा फॉलो करा सारथी MCAR. तुम्हाला खूप मोठे असे सरप्राइजेस बघायला मिळणार आहेत बाळांनो. पहा, आमच्या टेलिग्राम वरती वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज चालत आहेत. बरोबर सकाळी 7 वाजे इन्फॉर्मेटिव्ह पोस्ट असतात, जे एक्झाम मध्ये येऊ शकतात. तशा रिलेटेड व्यवस्थित AI ने बनवलेले पोस्टर असतात. बरोबर 12 वाजे क्विजेस असतात, आणि बरोबर 9 वाजे PYQ क्विजेस असतात. समोर वळूया, टाइम न वेस्ट करता. पहा, तर आता आपण आपल्या समोरच्या टप्प्याकडे वळत आहोत. जे मोस्ट, बघा एका व्हिडिओमध्ये सगळ्याच कव्हर करता नाही येत, म्हणून जे मोस्ट इम्पॉर्टंट पेस्ट आहेत त्यांच्यावरती आता आपण फोकस करूया. जे मोस्ट इम्पॉर्टंट पेस्ट आहेत ना बाळांनो, त्यांच्यावरती आपण फोकस करूया. मोस्ट इम्पॉर्टंट पेस्ट म्हणजे जनरली ते एक्झाम मध्ये येतात. भारतातली कोणतीही एक्झाम असो, ते येतातच. पण मुलांना माहित नसते की कसं वाचायला पाहिजे. तर मी आहे ना, सीट की पेटी बांध के रखिए, मौसम बिगड़ने वाला है. तर चला चालू करूया आपल्या मौसमला. ऍक्च्युअली आपला व्हिडिओ आता सुरुवात होत आहे. आता ऍक्च्युअली आपल्या व्हिडिओला बघा, सगळ्यात हानिकारक जो असते ना, तो हेलिकव्हरपा आर्मीजेरा असते. मायच्या लय डेंजर असते बरं का. हेलिकव्हरपा आर्मीजेरा लक्षात कसं ठेवायचं पहा. आर्मी कशाने येते? हेलिकॉप्टरने येते. आर्मी कशाने येते? हेलिकॉप्टरने येते. हेलिकॉप्टरमुळे पंखा चालतो. पंखा चालले की काय? गरमी कमी होते. हेलिकॉप्टरमुळे पंखा चालतो. पंखा चाललं की काय? गरमी कमी होते. गरमी कमी होते. आपण हेलिकॉप्टरने कुठं अमेरिकेला पण जाऊ शकतो, फ्रूट पण खाऊ शकतो. म्हणजे जनरल ट्रिक्स तुम्हाला बनवायला पाहिजे. माझा म्हणण्याच्या तात्पर्य काय आहे, मला काय सांगायचं आहे तो पहा. मला सांगायचं आहे की जो आपला हेलिकॉप्टर आर्मीजेरा आहे ना, याच्यामुळे काय काय होते? ग्राम पॉट बोरर, ग्राम मध्ये जो पॉट बोरर असते, तो म्हणजे पल्सेस मध्ये जो ग्राम पॉट बोरर असते, तो कोणी नसून तो हेलिकव्हरपा आर्मीजेरा असते. बरोबर आहे का? बघा, फ्रूट बोरर, टोमॅटो प्लस चिली, टोमॅटो प्लस चिली, यामध्ये जो फ्रूट बोरर असते तो कोणी नसून हाच काकाजी असते, हेलिकव्हरपा आर्मीजेरा. अमेरिकन बॉलवर्म जे असते ते कशामध्ये? कॉटन मध्ये. लई डेंजर आहे, लई डेंजर आहे कॉटन मध्ये. हवाला खूप मेजर पेस्ट आहे.
तर हा अमेरिकन बॉल वॉर्म सुद्धा कशाने होते? हेलिकवर्पा आर्मीजेरानेच होते. इंडिव्हिज्युअल लक्षात ठेवायचे नाही, व्यवस्थित ग्रुपिझम करायचं ना, अभ्यास करायचं, सोपा होऊन जाते सगळं काम. नेक्स्ट टप्पा आपला, नेक्स्ट टप्पा पहा. नेक्स्ट टप्प्यावरती आलो आपला सेकंड मोस्ट हजार्डस पेस्ट क्रॉपच्या जीवनामध्ये. पहा, तुम्हाला सांगतो स्किरकोफॅगा इन्सर्टुलस. स्किरकोफॅगा इन्सर्टुलस छोटे छोटे टप्प्यात याला वाचायचं आहे. तुम्ही स्वतःची ट्रिक बनवा, मी काही तुम्हाला ते बनवून देणार नाही, तुम्हाला सांगतो कसं वाचायला पाहिजे. पहा, याला तोडायचं असं स्किर पो फॅगा, स्किर पो फॅगा. पूर्ण लक्षात ठेवायची बी गरज नाही. तुम्हाला काय लिहायचं आहे का? नाही. तुम्हाला आपल्याला अंदाज लावायचा आणि टिक करायचं आहे एक्झाम मध्ये. तर तुम्ही एवढा पण लक्षात ठेवू शकता, स्किर इंस, स्किर इंट्स. जाऊ द्या. पहा, याच्यामुळे काय होते? याच्यामुळे राईस मध्ये येलो स्टेम बोरर होते. म्हणजे राईस मध्ये जो येलो स्टेम बोरर असते त्याचा जो सायंटिफिक नेम आहे तो स्किरकोफॅगा इन्सर्टुलस असते. सोबत सोबत जो शुगर केन असते त्याच्यामध्ये जो टॉप शूट बोरर होते, टॉप शूट बोरर, तो सुद्धा स्किरकोफॅगा इन्सर्टुलस मुळेच होते. पुन्हा एकदा, राईस म्हणजे जो येलो स्टेम बोरर असते तो कोणी नसून तो स्किरकोफॅगा इन्सर्टुलस असते. व शुगर केन मध्ये सुद्धा जो टॉप शूट बोरर असते तो कोणी नसून स्किरकोफॅगा इन्सर्टुलसच असते. इन्सर्टुलसच असते. हे एका टप्प्यात लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही. ठीक आहे, आगे बढ़ेंगे, आगे बढ़ेंगे. धीर धरो बेटा. ये देखो, चिलोपार्टेलस. खूपदा नाव ऐकले असाल तुम्ही, चिलोपार्टेलस. चिलोपार्टेलस पहा, चिलोपार्टेलस सोर्गम मध्ये जो शूट किंवा स्टेम बोरर असते, सोर्गम मध्ये जो शूट किंवा स्टेम बोरर असते तो जनरली कोणी नसून येच काकाजी असते. चिलोपार्टेलस म्हणजे चिल कर पार्टी करून, चिल कर पार्टी करून, असं असं आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. चिल कर पार्टी करून, चिल कर पार्टी करून. जो शूट आणि स्टेम बोरर होते सोर्गम मध्ये, सोर्गम म्हणजे सोर्गम किंवा कोणताही सिरियल पकडा, याच्यामध्ये जो स्टेम बोरर होते तो जनरली चिलोपार्टेलस नुसार होते, राईसला सोडून. बघा, आणि टॉप शूट बोरर, ओ थोडासा वरखाली झालाय हा, ठीक आहे, डिस्क्रिप्शन मध्ये मी कव्हर करून टाकेन. पहा, हा जो इरियस विटेला असते, इरियस विटेला, इरियस विटेला, इरियस विटेला, पहा, इरियस विटेला कॉटन मध्ये जो स्पॉटेड बोलवर्म असते, स्पॉटेड बोलवर्म, ते जनरली इरियस विटेलामुळे होते, ते जनरली इरियस विटेलामुळे होते. व जो ऑक्रा मध्ये हा जो स्टेम फ्रूट बोरर आहे ना, हा कोणी नसून हा इरियस विटेलाच असते, इरियस विटेलाच असे असते. लक्षात कसं ठेवायचं? एरिया कशाने बनते? विटाने बनते. एरियामध्ये घरं असतात ना, ते कशाने बनतात? विटाने बनतात. विट विट, ब्रिक 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 ब्रिक. तर अशा पद्धतीनं तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे. हा, कॉटन मध्ये जो स्पॉटेड बोलवर्म असते त्याच्याच नाव असते इरियस विटेला. व ओकरामध्ये सुद्धा जो स्टेम फ्रूट बोरर असते त्याच्या सुद्धा तोच नाव असते, तोच किडा असते, तोच किडा असते. जसं बघा, मी 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 माझ्या घरच्यांसाठी, माझी मम्मी मला बेटा म्हणते, माझा छोटा भाऊ मला भाऊ म्हणते, माझी होणारी मला काय म्हणे, एकच पुरुष आहे, एकच व्यक्ती आहे, पण नाव कसे वेगवेगळे आहेत. बरोबर आहे की नाही? एका टप्प्यात कार्यक्रम. अभी देखो जाने मन. पहा, समोर गेला, समोर गेला. आता आपण काय करू? काही पेस्ट असतात, काही पेस्ट असतात, काही इन्सेक्ट असतात ज्याच्यामुळे एक हानिकारक गोष्ट होते, पण आपल्याला माहितच नाही राहत का हा कशाने झाड आहे. म्हणजे 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 पहा, आपला हात आहे असा, हा तुमच्या हात, ड्रॉइंग कशी पण असो, ऐकून घ्या. हा हात आहे माझ्यावाला. ह्या हातावरती जर दोन असे छिद्र असतील, हातावरती जर दोन असे होल असतील, तर आपल्याला समजून जाते, बेटा तेरे को सांप ने काटा है, बेटा तेरे को सांप ने काटा है. आणि जर हाच हात आहे व ह्या हातावरती खूप असे 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 असतील, म्हणजे एखादा हात आहे व त्यामध्ये असे असे डाग असतील, तर समजून घ्यायचे, बेटा तेरे को किसी औरत ने कापा है, काटा है. तर सिम्पटम पाहून आपण अंदाज लावू शकतो की कोणता पेस्ट आहे. तर त्यानुसार आपण ओळखूया. देखो देखो मैं बता रहा, ये देखो देखो देखो, डरो मत, ये देखो कलर चेंज. यस, पहा पहा, जो ऍफिड असते ना, ऍफिड, ऍफिड मुळे जनरली काय होते? हनीड्यू सिक्रेशन आणि शुटी मोल्ड. हनीड्यू सिक्रेशन म्हणजे काय होते? हनी सारखा पदार्थ निघतो, हनी नसतो तो,
त्याच्या सारखा पदार्थ निघतो आणि नंतर जाऊन तो काळा काळा होतो म्हणून त्याला सुटी मोल्ड म्हणतात. हे देखो, हा गालमीज जनरली राईस मध्ये असतो. हा जो गालमीज आहे ना जनरली राईस मध्ये असतो व त्या राईस मध्ये गालमीजमुळे काय होते, सिल्वर शूट किंवा यालाच आपण ओनियन लीफ सुद्धा म्हणतो. यालाच आपण ओनियन लीफ सुद्धा म्हणतो. कशामध्ये होते, राईस मध्ये. पहा, हा जो जॅसिड आहे, जॅसिडच्या उर्फ दुसरा नाव काय आहे, हॉपर. हॉपर, हॉपर काकाजी, हॉपर. जॅसिडचे दुसरं नाव आहे हॉपर. तर याच्यामुळे काय होते, हॉपर बर्न होते. हे काय आहेत हे मी तुम्हाला समजवणार नाही, समोरच्या व्हिडिओमध्ये बघू. पण मी तुम्हाला सांगतो की आपल्याला वाचायला कसं पाहिजे. पहा पहा, ये इंटरेस्टिंग आहे, ये स्लाइड मेरी फेवरेट आहे. पहा, जनरली जे टर्माइट राहतात, टर्माइट लाल मुंग्या म्हणतो आपण. लाल मुंग्या थोड्या मोठ्या मोठ्या राहतात. ते काय करतात, टनल बनवतात. टनल म्हणजे तुम्ही एखादं लाकूड पाहिला असाल, त्यामध्ये लाकडाला पोकर करून टाकतात, हॉलो करून टाकतात, त्याला टनल म्हणतात. तर टर्माइट मुळे जनरली टनल होते. जो बोरर असते, बोरर मुळे डेड हर्ट होते. डेड हर्ट, आतमधून एकदम पोकळ, बाहेरून एकदम हट्टाकट्टा, पण आतमधून एकदम पोकळ. एखादी मुलगी असते, बाहेरून एकदम हट्टीकट्टी असते, पर बापू तिला थायरॉइड आहे, आतमध्ये काहीच नाही आहे. ते बाहेरून हट्टीकट्टी दिसते कारण की तिला थायरॉइड आहे, आतमध्ये काहीच नाही आहे. तसाच बोररमुळे डेड हर्ट होते. डेड हर्ट, जो सेंट्रल पोर्शन असते पूर्ण प्लांटचा, तो पूर्ण पोकळ होऊन जाते, म्हणून त्याला डेड हर्ट म्हणतात. पहा, जो लीफ मायनर असते, मायनर म्हणजे माइन करणारा, गड्डा खोदणारा. मायनर काय करते, सर्पेंटाईन माइन करते. सर्पेंटाईन माइन म्हणजे तो असा लाईनशीर गड्डा नाही खोदत एखाद्या प्लांटच्या खोडामध्ये, न न न न तो असा सापासारखा सर्पेंटाईन गड्डा खोदत जाते. पहा आता, म्हणजे हे आर्मी वॉर्म आहे. आर्मी वॉर्म जनरली डिफोलिएशन काउज करते. डिफोलिएशन, पत्ते झडणे किंवा पत्ते तुटणे. यालाच तुम्ही एक एमसीआर मध्ये मस्त क्वेश्चन आला होता की ग्रेज्ड बाय कॅटल असा सिम्पटम कशामुळे होते, आर्मी वॉरमुळे. ग्रेज्ड बाय कॅटल म्हणजे कॅटल म्हणजे एखाद्या काही गाऊने किंवा एखाद्या मशीने खाल्लेला प्लांट सारखा दिसते, कारण की पत्ते झडतात बाबू, पत्ते तुटतात. कशामुळे, आर्मी वॉर्ममुळे. एका टप्प्यात कार्यक्रम तुम्ही कधी शिकलेच नसाल, मला फुल गॅरंटी आहे. अख्ख्या भारत में ऐसा कोई नहीं पडेगा. आता आपण थोडासा मॅनेजमेंट कडे वळूया. मॅनेजमेंट कडे वळूया. मॅनेजमेंट कडे लिव्हिंग ओरिजिन मुळे जे बनलेले आहेत पेस्टिसाइड म्हणजे पेस्टला मारणारे पेस्टिसाइड. तू पण खाऊ शकतेस, मग तू सुद्धा मरणार. ॲनिमल म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम थ्रू बनवलेले पेस्टिसाइड, याच्यावरती आपण आता फोकस करूया. बघा, ये देखो. पहा, दोन प्रकारच्या गोष्टीवरती आपण लक्ष ठेवणार आहोत आजच्या लेक्चर मध्ये. एक ॲनिमल ओरिजिन म्हणजे ॲनिमल मुळे तयार झालेले पेस्टिसाइड, व एक प्लांट ओरिजिन म्हणजे प्लांट मुळे तयार झालेले पेस्टिसाइड. बघा, ॲनिमल मुळे तयार झालेल्यासाठी तुम्ही हे लाईन लक्षात ठेवा, रो. प्लांट ओरिजिन साठी तुम्ही लक्षात ठेवा प्रिन्स नाही, प्रान्स. ॲनिमल ओरिजिन रोको. डायरेक्ट क्वेश्चन येते, खालीलपैकी कोणता, इंग्लिश मध्ये असते, खालीलपैकी कोणता हा प्लांट ओरिजिन किंवा ॲनिमल ओरिजिन पेस्टिसाइड आहे. एका टप्प्यात कव्हर करूया आपण. ये देखा बच्चा, ये देख बच्चा. पाय, हा जो पहिल्यांदा आपण फोकस करूया ॲनिमल ओरिजिन साठी रो म्हणजे होते रोनेल, लक्षात ठेवाच लागल, वाचाच लागल. को म्हणजे होते कोरेल आणि रो म्हणजे होते रोटेनॉन. झाला इतकाच ध्यानात पाहिजे आपल्याला. रो म्हणजे होते रोनेल, को म्हणजे होते कोरेल, न रो म्हणजे होते रोटेनॉन. बस, हे तीनच आहेत मोस्ट इम्पॉर्टंट ॲनिमल ओरिजिन पेस्टिसाइड. आता आगे प्लांट ओरिजिन पेस्टिसाइड. तुमच्या सामने इतका मोठा खजाना आणलेला हो, म्हणून तुम्ही लाईक करा. पहा, प्लांट
प्लांट ओरिजिन पेस्टिसाइड कडे आपण थोडासा फोकस करूया. त्यासाठी तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागेल, PRANS, प्रान्स प्रिन्स नाही. पी म्हणजे होते पायरिथ्रिन, आर म्हणजे होते रोटेनॉन, ए म्हणजे होते निकोटीन कोटोनला अजॅडिरेक्टिन, तो तिकडे गेला बाबू. ए म्हणजे होते अजॅडिरेक्टिन, एन म्हणजे होते निकोटीन आणि एस म्हणजे होते सबदिला. विसरायचं नाही. पहा, पी म्हणजे होते पायरिथ्रिन, आर म्हणजे रोटेनॉन, ए म्हणजे अजॅडिरेक्टिन, एन म्हणजे निकोटीन, एस म्हणजे सबदिला. लक्षात ठेवा, हा जो पायरिथ्रिन आपल्याला भेटते हा जनरली क्रायसॅन्थेमम मुळे भेटते. हा निकोटीन आपल्याला जनरली टोबॅको मुळे भेटते. सबदिला आपल्याला जनरली सबदिला प्लांट मुळे भेटते व अजॅडिरेक्टिन आपल्याला जनरली नीम प्लांट मधून भेटते. निंबाचा पाला, नीम प्लांट. नाव जे त्याच्या अजॅडिरेक्टिन इंडिका. बरोबर, एका टप्प्यात कार्यक्रमवारी. थोडस वाचलंय, थोडस कव्हर करून घेऊया आपण. ये देखो पहा, हे जे स्लाइड आहे हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बाळांनो, खूप जास्त. यासाठी तुम्हाला काहीच नाही करायचं आहे की हे सायंटिफिक नेम लक्षात ठेवायची काहीही गरज नाही. नो बेटा, नो. मात्र ध्यान में तुला लक्षात ठेवायचे आहे की कोकोनट मध्ये कोणता पेस्ट असते. कोकोनट मध्ये रायनोसॉरस बीटल असते. बीटल साठी आहे. ब्लॅक पेपर मध्ये जो बीटल असते तो पोलू बीटल असते. ग्रेप मध्ये फ्लिया बीटल, राईस मध्ये पॅडी ब्लू बीटल, पल्स मध्ये गिरडल बीटल, ब्रिंजल म्हणजे हाड्ड बीटल. एका सोबत एका स्लाइड मध्ये बनवून आणलेला आहोत तुमच्याकरता खास. ही पेशकश तुम्हाला लक्षात ठेवावीच लागेल. डायरेक्ट क्वेश्चन असते की रायनोसॉरस बीटल हा कशाचा पेस्ट आहे. हे स्लाइड बघून सुद्धा जर तुम्ही ब्रिंजल क्लिक केला ना बापू, काय करायचं, एक चुल्लूवर पाणी घ्यायचं, डुबून नाही मारायचं, चुल्लूवर पाण्यामध्ये बदाम टाकायचे, भिजू ठेवायचे, सकाळी उठून प्यायचं पाणी व ते बदाम सुद्धा खायचे, बुद्धी वाढेल. इतका सगळं सांगून जरी तुला क्वेश्चन असा आला रायनोसॉरस बीटल कशाचे रिलेटेड आहे, तू ग्रेप क्लिक करतायस तर सत्यानाश हो तुझ्या बाबू. म्हणून हा व्यवस्थित लक्षात ठेवायचं. ह्या बीटलचा सायंटिफिक नेम तुम्हाला येणारच नाही. नाही एफओ मध्ये येणार, नाही एमसीआर मध्ये येणारच नाही. कन्फर्म आहे मला. बरोबर आहे का? चला, आजच्यासाठी हेच आपली इम्पॉर्टंट गोष्ट होती. हाच आपला इम्पॉर्टंट व्हिडिओ होता. पुढे बघूया आपण की असाच व्हिडिओ आपला टाकलेला आहे या युट्यूब चॅनल वरती की पॅथॉलॉजी मध्ये ट्रिक कशी असते. तर याहून भन्नाट व्हिडिओ आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघायलाच पाहिजे. पहा, खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत या आमच्या युट्यूब चॅनल वरती. सारथी ॲग्रिकॉस आमच्या इंस्टाग्राम पेज आहे, आमचा टेलिग्राम पेज, यावरती खूप जास्त ऍक्टिव्हिटीज चालू असतात. डेली 7 वाजे बाळांनो, 7 वाजे, बरोबर 7 वाजे तू नाही उठशील पण मी उठतो. 7 वाजे इन्फॉर्मेटिव्ह पोस्ट खूप एकदम जोरदार लेवलचे असतात. बरोबर 12 वाजे क्विजेस, जे मोस्ट एक्सपेक्टेड क्विजेस आहेत ते असतात. 9 वाजे PYQ क्विजेस असतात. कुठं? आपला टेलिग्राम चॅनल सारथी MCAR सर्च कर, तुला भेटेल. पुन्हा एकदा सांगतो, हा व्हिडिओ पहा, व्यवस्थित अनालाइज करा. याच्या पहिलेचे व्हिडिओ पहा, तो सुद्धा अनालाइज करा. चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम पेज जॉईन करा. धन्यवाद.